देवन श्री राजाशिव छत्रपती यांना वंदन करतो, श्री गणेशाला नमन करतो आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की आपण मला वेळ दिला। आजचा जो विषय आहे आपल्या मुलांसाठी, पालकांसाठी, सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे। त्या अगोदर सुरू करण्या अगोदर सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या, तुमच्या सगळ्यांसाठी। याचं कारण मी सांगतो। त्याचं कारण असं आहे की आपण जागृत आहोत, आपण जागृत नागरिक आहात, आपण जागृत मुले आहात। कारण जे काही आपल्या इथे घडत होतं ते सर्वांचे तुम्ही साक्षीदार आहात। या इथल्या एका वास्तूमुळे जी नदीत भर पडली होती आणि त्या नदीच्या पाण्यासाठी आपण सगळ्यांनी जे आंदोलन दिलं, जे आंदोलन केलं, हे उल्लेखनीय आहे आणि यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। गजानन मित्र मंडळ यांचे कार्याध्यक्ष, अध्यक्ष, खजिनदार, सर्व पदाधिकारी यांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो की आपण नेहमीच एक उत्तुंगाची झेप घेत राहता, एक नवीन काहीतरी गोष्ट समोर आणत जाता। आपण स्वतःहून या आंदोलनाचा एक भाग आपण बनलात आणि या मुलांपुढेही मला वाटतं एक चांगला आदर्श निर्माण झाला की जर आपल्या हक्कासाठी लढायचं असेल तर आपल्याला घरी बसून चालणार नाही। बरोबर आहे की नाही मुलांना? जर आपल्याला कुठं लढायचं असेल तर व्हॉट्सअपवर लढून चालतं का? भूक लागल्यावर व्हॉट्सअपचं जेवण जेवता येतं का? तर आपल्याला काय करावं लागतं? तिथे जाऊन मैदानात उतरावं लागतं। आपण तिथे गेलं पाहिजे, आपण ते समजलं पाहिजे, त्याचा विरोध केला पाहिजे, तेव्हा आपल्याला वाटतात त्या गोष्टी घडतात। कारण कोणतीही गोष्ट घडण्यामागे एक कारणीभाव असतो आणि तो जर आपण केला तर मला वाटतं नक्कीच आपण यश मिळवू शकतो। आजचा जो विषय आहे त्या विषयाकडे मी वळतो, यश आणि अपयश। यश म्हणजे आता आपण म्हणतो सक्सेस होणे। सक्सेस व्हायला प्रत्येकाला आवडतं। कुणाला वाटतं यार मला सक्सेस नाही व्हायचं? जाऊ दे ना, सोडून दे, मला नाही मजा येत, मला अनसक्सेसफुलमध्येच मजा येते, असा कोणी तरी हातवर करायचा। आपले काय कोणी की ज्याला सक्सेस व्हायला आवडत नाही। बरं, दुसरा कोणी आहे की ज्याला अपयश नको आहे, त्याला यशच पाहिजे, असं कोणी असेल तर हातवर करा। ज्याला सक्सेसच पाहिजे, ज्याला अपयशच नको आहे, असं कोणी असेल तर हात आहे। आपल्याला काहीतरी करण्याची इच्छा आहे हे तर दिसतंय। पण बालमित्रांनो, जेवढं यश महत्त्वाचं आहे तेवढं अपयश महत्त्वाचं आहे। ह्या गोष्टी आपल्याला जर कळाल्या तर आपण नक्कीच प्रगती केली हे आपल्या लक्षात येईल। कळतंय तुम्हाला? सक्सेस जेवढा महत्त्वाचा आहे तेवढा अनसक्सेस पण महत्त्वाचा आहे। मी पालकांसाठी थोडीशी एक छोटीशी गोष्ट सांगतो, कारण आपल्या पालकांचा रोल यामध्ये फार महत्त्वाचा असतो। ही जी मुलं घडतात किंवा बिघडतात ही सगळी आपल्याकडे बघून घडतात। आपण जे करतो ना तेच करतात। तुम्ही ज्या पद्धतीने बोलतात ना बाहेर तसेच ते वागतात। आपण ज्या पद्धतीने एखादी स्टाईल मारतो तीच स्टाईल ते मारतात। आपल्याला जे कपडे आवडतात तेच कपडे ते पुढे पाहत असतात। आपल्या मोबाईलवर जे रील असतात तेच रील ते पाहत असतात। तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामुळे घडत असतात। कारण शाळा, ट्युशन आणि घर यामध्ये जर आपण विभागलं तर मुलं बहुतेक वेळ जास्तीत जास्त शाळा आणि ट्युशनमध्ये एंगेज आहेत। आजकाल पती पत्नी दोघेही काम करतात, दोघांचाही संबंध फार कमी येतो। पण जो काही येतो त्या संबंधामध्ये आपण त्यांना काय देतोय हे फार महत्त्वाचं असतं, कारण त्यातून ते घडलेले असतात। बरोबर की नाही? आपण आईवडिलांना बघूनच वागतो की नाही, आणि टीचरला बघून। आता इथे किती जण आहे त्यांना वाटतं की आपल्याला टीचरसारखं टीचर बनावं, आपले टीचर आपल्याला शिकवतात, फार छान वाटतं की नाही? किती त्यांच्यामध्ये ताकद असते, कुणाला उभं करतात, काय रे तुला नाही आलं, टीचरला सगळं येतं, मग आपल्याला किती बरं वाटतं, अरे टीचरला सगळं येतं, आपल्याला काहीच येत नाही, किंवा आपल्याला 90% येतं, टीचरला 100% येतं। काही विचार केले की आपल्याला बरं वाटतं, तर वाटतं की नाही थोडंसं टीचर बनावं कधीतरी? पट्टी हातात घेऊन बनतो की नाही कधी कधी? लहान भावाला शिकवताना, लहान बहिणीला शिकवताना मजा येते की नाही? टीचर बनायला चांगलं वाटतं की नाही? का चांगलं वाटतं? कारण समोर जे उदाहरण असतं ना तसे मुलांना व्हावं असं वाटतं। टीचर हे एक उदाहरण असतं की टीचर हे सक्सेसफुल व्यक्तिमत्व त्यांच्यामध्ये रुजलेलं आहे आणि तसं त्यांना मग त्या वयात व्हावं असं वाटतं। तर मी काय बोलत होतो की आपल्याला पालकांसाठी एक छोटीशी गोष्ट आहे ती लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मुलं कशी घडतात। काय असतं, एका खेडेगावामध्ये एक लहान मुलगा असतो, पहिलीला असतो। तुम्ही पण नीट आहे का, गोष्ट फार मजेशीर आहे, नंतर तुम्हाला कळेल। पहिलीला असणारा मुलगा आहे, तो शाळेत जातो, तुमच्यासारख्या शाळेत जातो, शाळेतून येतो, गरीब परिस्थिती असते, ट्युशनला पैसे नसतात, पण तो शाळेत फार चांगलं शिकायचा प्रयत्न करतो। ॲडमिशन घेतल्यानंतर 1 महिना जातो, 2 महिने जातात, 3 महिने जातात, 4 महिने जातात। 5व्या महिन्यामध्ये शाळेतून
त्याच्या आईला एक लेटर येतं. लक्षात घ्या, शाळेतून त्याच्या आईला एक लेटर येतं. ती लेटर वाचते ती त्याची आई, वडील नसतात त्याला. त्याची आई लेटर वाचते आणि तो मुलगा शाळेतून बॅग घेऊन घरी येतो. लेटर वाचल्यानंतर ती लेटर तसंच घेते आणि खिशामध्ये ठेवून देते, आपल्या साईडला टेबलवर ठेवून देते. मग तो मुलगा विचारतो, आई आज मला आहे ना शाळेतून प्रिन्सिपल सरांनी सांगितलं आहे की उद्यापासून तू शाळेत येऊ नको. प्रिन्सिपलांनी काय सांगितलेलं आहे की तुम्ही उद्यापासून शाळेत येऊ नको. आणि ते एक लेटर होतं त्याच्यामध्ये ते दिलेलं आहे. मग तो विचारतो, आई मला असं काय म्हटली की मला शाळेत यायला मनाई काय केली असेल, काय झालं असं की मी शाळेत जाऊ नये. त्या आईने लेटर वाचलं होतं, त्यांना आईला कल्पना आली होती. आई म्हणाली, बाळा घाबरू नकोस. त्या शाळेने असं लिहिलं आहे की तू प्रत्येक वेळेस प्रश्नाच्या अगोदर उत्तरं देतोस. प्रत्येक वेळेस तू पहिलीचा असो, दुसरीचा असो, तिसरीचाही सिलेबस तू पूर्ण करतोय. एवढा तू विद्वान आहेस. त्याच्यामुळे शाळा तुला नाकारते. शाळा म्हणते याला या शाळेत ठेवू नका, याला दुसऱ्या शाळेमध्ये द्या. त्यांनी लेटरमध्ये दिलेलं आहे. कारण याचा जर विकास अजून वाढवायचा असेल तर आमची शाळा फार कमी पडते, तुम्ही दुसऱ्या शाळेमध्ये याला ॲडमिशन करून द्या. तो मुलं म्हणतो असं आहे काय, मग ठीक आहे. त्या मुलाला बरं वाटतं. मग आई इथे गाव सोडते आणि शहरामध्ये येते. शहरात आल्यानंतर ती कोणत्याही शाळेत त्याला टाकत नाही, मुद्दाम टाकत नाही की नकोच. कारण हा तसेच उत्तरं देत राहिला, तसंच करत राहिला तर परत शाळेतून तसंच काही येईल, परत त्याच गोष्टी होतील. मग याला घरी करते, कारण या त्याप्रमाणे जर आज शिक्षण घेणार असेल तर हा कुठेही शिक्षण घेईल. मग ती त्याला स्वतःहून घरी शिकवते. त्याचं शालेय शिक्षण घरी होतं, त्याचं महाविद्यालयीन शिक्षण घरी होतं, त्याच्या पुढच्या मास्टर्स डिग्री, PhD या सगळ्या गोष्टी घरून होतात. आणि त्यानंतर तो मोठा होऊन एक नावारूपाला आलेला अतिशय मोठा असा एक वैज्ञानिक असतो. त्याचं नाव आहे अल्बर्ट आईन्स्टाईन. त्याचं नाव काय आहे? अल्बर्ट आईन्स्टाईन. आईन्स्टाईन साहेबांचं नाव ऐकलंय? थोर शास्त्रज्ञ. ऊर्जा अक्षतेचा नियम त्यांनी दिलेला आहे. ऊर्जा अक्षते, द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आणि तो वर्ल्डमध्ये फेमस आहे. आज त्यावेळेस काढलेला, त्यांच्यावर रिसर्च चाललेला, त्यांच्या मेंदूवर पण रिसर्च चाललं की एखादा माणूस एवढा हुशार कसा असू शकतो की आम्ही काही सांगायच्या त्याच्याकडे उत्तर तयार असतं. एवढा हुशार तो कसा असू शकतो. असा त्या आईने घरी बसून त्या मुलाला घडवलं, शाळेत न पाठवता, ट्युशन न पाठवता. तुम्ही म्हणाल गोष्ट तर साधी आहे, याच्यामध्ये महत्त्वाचं काय? मुलगा हुशारच होता. त्यामध्ये एवढी मोठी गोष्ट काय? त्याला घरी शिकवा, कुठेही शिकवा, तो मुलगा हुशारच होता. काही दिवसानंतर त्या आईचं निधन झालं. मग आईन्स्टाईन जेव्हा घरात गेले तेव्हा त्यांनी काय केलं, सगळं आईचं निधन झाल्यामुळे आईचे कपडे, आईचे ट्रंक वगैरे सगळे खोलून एका साईडला ठेवलं. आणि हे सगळं करता करता त्यांना ते शाळेतलं पत्र दिसलं. त्यांना ते शाळेतलं पत्र दिसलं. त्यांनी ते हौशीने पत्र उघडलं की त्या शाळेमुळे मी घडलो, त्या शाळेने तसंच दिल्यामुळे, माझ्या आईला कळवल्यामुळे आज मी हे झालो. आनंदाने ते पत्र उघडलं. ते पत्र ते वाचायला लागले, त्यांच्या डोळ्यातून धारा वाहायला लागल्या. ते पत्र जेव्हा त्यांनी वाचायला लागले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून धारा वाहायला लागल्या. कारण त्या पत्रामध्ये दिलं होतं, प्रति आईन्स्टाईनचे पालक, आपला मुलगा हा मतिमंद आहे. याला कोणतीही गोष्ट 10 वेळेस सांगितली तरीही त्याला ती जमत नाही. अंशतः याला आम्ही शाळेतून काढून टाकत आहोत, कारण या व्यक्तीमुळे, या विद्यार्थ्यामुळे कदाचित आमच्या शाळेचं नाव खराब होण्याची शक्यता आहे. काय वाटतं बालकांना? मग शाळेने मुलगा घडवला का आईने घडवला? कुणी घडवलं? मग पालकांमध्ये ताकद आहे की शाळेत ताकद आहे? पालकांमध्ये ताकद आहे. हेच आपल्या मुलांना आपल्याला बिंबवायचं की तू करू शकतोस. फक्त शब्दांचे खेळ आहे, जास्त मोठी गोष्ट नाही. फक्त शब्दांचे खेळ आहे की हा तू करू शकतोस. बऱ्याच वेळेस आपण म्हणता चल रे तुला जमतं का, टपकन टपली मारून त्याला बाजूला होतं. आपल्याकडनं चुकून पण होतं. आपल्याकडनं चुकून आणि साहजिक होणाऱ्या गोष्टी त्याच्या मेंदूवर परिणाम करतात, त्याच्या मनात राहतं की यार खरंच मला नाही जमू शकत, तो करू शकतो ना. गरज असते आपल्याला त्याच्या मनावर बिंबवण्याची. आईन्स्टाईन हे छोट्याशा घरातच त्यांनी जन्म घेतला. फक्त त्यांच्या आईने एक वेगळ्या पद्धतीने चॅलेंज स्वीकारलं, त्याला कळू दिलं नाही. ते चॅलेंज स्वीकारलं आणि ते चॅलेंज स्वीकारून त्याच्या मनामध्ये ते बिंबवलं की हो तू करू शकतो, तू होऊ शकतोस, तुझ्याकडनं होईल. आणि त्या मातेने तो बालक घडवला ज्याला आज सगळे चालवलं. म्हणून पुन्हा एकदा ताकद कुणामध्ये आहे? पालकांमध्ये. हे आपण जेव्हा समजून घेऊ ना,
शाळेमध्ये ताकद नाही. आपण बऱ्याच वेळेस बोलतो की ही शाळा चांगली, ती शाळा चांगली. आजकाल पालकांचे एवढं कॉम्पिटिशन लागतात शाळेमध्ये की बघायला नको. कोणाची कार्मेलमध्ये लागते, कोणाची फातिमामध्ये लागते. आपल्या इथं कोण डॉन बसतो, कोणत्या शाळेत आहे, आई ह्या शाळेत आहे का, माझा ह्या शाळेत आहे. मुलगा अभ्यासक्रम किंवा मी किंवा माझा पाल्य कसा आहे याच्यापेक्षा आजची स्पर्धा आपण कशी लावतोय. काही नसतं मित्रांनो. आणि तुम्हालाही सांगतो बालमित्रांनो, शाळेमध्ये काही नाही. जे पुस्तक तुम्हाला कार्मेलमध्ये शिकवतं तेच पुस्तक तुम्हाला आदर्शमध्येही शिकवतं. जे पुस्तक तुम्हाला हिच्या शाळेत शिकवलं जातं इयत्ता दुसरीला, तेच पुस्तक इयत्ता दुसरीला त्या शाळेत पण नाही. काय वेगळे का पुस्तकांमध्ये. बरं, शिक्षकांना काय वेगळं सोनं लागलं का त्या शाळेतल्या आणि या शाळेतल्या. तर एखाद्या सोन्याची कॅप घालून येते एखाद्या शाळेतल्या, दुसरा साधी कॅप घालून येतो. काही नाही. कारण कोणत्याही शाळेला आपण कदापि सत्य नाही. आपला पाल्य हा आपल्या घरीच घडतो आणि आपल्यामुळेच घडतो. हे जेव्हा आपल्याला कळेल ना, तेव्हा आपल्या पाल्याला आपण घडतो. तेव्हा आपल्याला त्याला धडे देऊ शकू. जसं मी तुम्हाला आता विचारलं यश आणि अपयश याच्यामध्ये काय आवडतं, तर प्रत्येकाला यश आवडतं मुलांना, बरोबर आहे की नाही. सक्सेस प्रत्येकाला आवडतो, कुणालाच अनसक्सेसफुल आवडत नाही. पण मी तुम्हाला सांगतो की दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जेव्हा आपल्याला यश मिळतं तेव्हा आपण भारावून जातो आणि जेव्हा आपल्याला अपयश मिळतं तेव्हा आपण पाय आपटत रडत घरी येतो. बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं नको आहे की काय झालं माझ्याबरोबर, मीच का हारतो. बऱ्याच वेळेस असं वाटतं का तुम्हाला की बऱ्याच वेळेस ना मलाच असं अपयश येतं, मीच अनसक्सेसफुल आहे यार. फर्स्ट 3मध्ये येत नाही, फर्स्ट 10मध्ये येत नाही, फर्स्ट 15मध्ये येत नाही, फर्स्ट 25मध्ये येत नाही. कधी कधी तर माझा एखादा विषय पण जातो का माझ्याबरोबरच असं होतं. आय थिंक मला जमत नाही. वाटतं की नाही. कधी कधी वाटतं. एखादी गोष्ट येते वाटतं ना बाळांनो की ये मेरे को जमेगा नहीं, ये मुझे नहीं आ सकता, ये उसको ही आएगा. तुमच्या शाळेतल्या विद्यार्थी टॉपर्स विद्यार्थी असतात त्याच्याकडे बघितल्यावर तुम्हाला काय वाटतं. सगळ्यांनी आठवा जरा. वर्गामध्ये बसलेला आहात, रिझल्टचा दिवस आहे, ओपन डे आहे. ओपन डेमध्ये फळ्यावर 3 जणांची नावं लिहिलेली आहेत किंवा एक व्यक्ती जो फर्स्ट आलेला आहे तुमच्या वर्गातला एक विद्यार्थी, त्याच्याकडे बघितल्यावर तुम्हाला काय वाटतंय. कोणी सांगेल काय वाटतं. त्याला नेहमी नेहमी पहिला येतोय वाटतं की हे काय आहे, आम्ही काय कमी आहे का असं वाटतं का. नाही, तोच पहिला येतो यार, आपल्याला नाही जमणार असं काय वाटतं. काय भावना असतील आपण. काय वाटतं ताई. तुलाच विचारतो बाळा, तुलाच विचारतो. तुला टॉपर्सकडे बघून काय वाटतं. ते खुश असतात. हां, आणि त्यांचे पॅरेंट्स पण प्राऊड फील करतात. तुझ्या मनात काय विचार येतो. माझ्या मनात हा विचार येतो का मी का नाही करू शकतो. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. अजून कुणाला काय वेगळा विचार येतो. एखादा मनातल्या मनात म्हणतो का पाहिजे तू आहे असं काही कुणाच्या मनात एखादा विचार येतो. साहजिक आहे, येऊ शकतो ना, येऊ शकतो. एखाद्याचा आपला राग आल्यावर काय होतो, मला राग येतो, मग काय होतं डोक्यात जातो. डोक्यात गेल्यावर मग बघतो होतं की नाही. साहजिक होतं. आपण माणूसच आहे. आपण कुठं देव आहे की आपण सगळ्याच गोष्टी पोटामध्ये घालतो. जसं गणेश सगळे दुःख, सगळे संकट, सगळ्या गोष्टी पोटात घालतो. आपण पोटात घालतो का. नाही क्या कम आहे क्या दिखत होतं तू बारा येतात की नाही. साहजिक आहे, येणं साहजिक आहे. पण जसं दिदीने आपल्याला सांगितलं की माझ्या मनामध्ये असं येतं की तो टॉपर्स आहे, तो टॉपर्स खुश असतो. टॉपर्स खुश असतो, त्याचे आईवडील खुश असतात आणि मग मला वाटतं की मी तिथे का नाही, की मला ते का जमत नाही. टॉपर्स खुश असणे, त्याचे आईवडील खुश असणे साहजिक आहे. पण आपण तिथे जाऊ शकतो हे जेव्हा तुम्हाला कळेल ना, तेव्हा तुम्ही हे जग जिंकलं. हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याला आपल्या मनामध्ये बिंबवायचं आहे. जसं आपण म्हणतो यश अपयश या 2 गोष्टी आपल्याला पाहिजेत. तर हे करताना आपल्या मनामध्ये जेव्हा आपण ठरवतो, आपल्या डोक्यात आपण ध्येय एखादा ठरवतो की नाही मला करायचं आहे, मला करायचं आहे, मला करायचं आहे, त्यावेळेस त्या गोष्टी आपोआप आपल्या पुढे यायला लागतात. एखादी गोष्ट आपल्याला आवडायला लागते ना, आपल्या डोक्यात ती चालू होते आणि मग हळूहळू ती आपल्याला मिळवायची असेल तर आपण आईवडिलांना सांगतो की नाही, पप्पा हे पाहिजे, आई हे पाहिजे. पप्पा कडक असेल तर आपण आईकडून पप्पाकडे जातो, आई कडक असेल तर पप्पा पण आईकडे जातो. कुणातरी एकाला आपण चांगल्या प्रकारे बोलतो की बाबा मला हे पाहिजे, ते पाहिजे. तुम्हाला देतात आई वडील, आज देतील, उद्या देतील, परवा देतील. देतात की नाही. देतात ना आई बाबा. ओके, मग का देतात. कारण तुमच्या डोक्यात ती आलेली असते, तुम्ही ठरवलेलं असतं तुम्हाला ते पाहिजे म्हणून तुम्ही ते मिळवतात. आज फर्स्ट स्टँडर्डला किती जण आहेत. फर्स्ट स्टँडर्ड पहिलीला किती जण आहेत. आपल्यामध्ये फर्स्ट स्टँडर्डला कुणी आहे. कुणीच नाही.
मला माहिती आहे तुला फर्स्टला आहेस, व्हेरी गुड. सेकंडला, सेकंड, ओके. थर्ड, अच्छा 2. फोर्थ, 1 2 3 4. फोर्थला बरोबर, फोर्थ. मला तू तुझं बघ, तिचं ती सांगेल. 4. फिफ्थ, ओके. 6, व्हेरी गुड. 7, ब्लँक. 8, 9 कुठे आणि 10. ओके. मी याच्यासाठी विचारलं, आता 9thवाल्यांना माझे प्रश्न आहेत काही छोटेसे, फार कठीण नाही, आपण काय मार्क्स वगैरे देणार नाही, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. 8 आणि 9thवाले आपण जेव्हा 8 किंवा 9thला आलो तर फर्स्टमध्ये आपण ठरवलं होतं का मी डायरेक्ट 9वीत जाणार आहे की 8वीत जाणार आहे? आपण ठरवलं होतं की मी फर्स्टमध्ये आहे ना, आता सेकंड नको, थर्ड नको, फोर्थ नको, फिफ्थ नको, मला कुठे जायचं आहे? 9thला. करू शकतो का? नाही. काय केलं आपण? टप्प्याटप्प्याने गेलो. फर्स्ट क्लिअर केली, सेकंड केली, थर्ड केली, फोर्थ केली, फिफ्थ केली आणि मग तुम्ही तुमच्या 8 किंवा 9 या ध्येयापर्यंत पोचल्या. यामध्ये कधी फर्स्टला कमी मार्क पडले असतील, सेकंडला जास्त पडले असतील, 4ला कमी पडले असतील, 5thला एनी कोणत्याही स्टँडर्डमध्ये तुम्हाला कुठेतरी कमी जास्त प्रमाणात काहीतरी झालं असेल. पण आपण हार मानली, आपण थांबलो. कधी चुकून मनामध्ये असं विचार आला, नको मला ते शिक्षण, मी बाजूला होतो, मला शिकायचं नाही, असं कधी मनामध्ये आलं? आपल्या मनामध्ये नाही आलं, कारण आपण काहीतरी ठरवलं आणि त्यातून आपण गेलो. केलं की नाही? आपण नाराज झालो, काय झालो? काहीच नाही, आपण केलं. हीच पद्धत असते यशाची पोचण्याची. एक स्टेप, जास्त एकदम स्टेप मारून आपल्याला यशापर्यंत पोचता येत नाही. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं, यशाबरोबर अपयश का महत्त्वाचं आहे त्याची एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो. गोष्ट आवडते तुम्हाला? छोटीशी गोष्ट. छत्रपती शिवाजी महाराज समोर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक किस्सा तुम्हाला सांगतो. जेव्हा आपल्या सगळ्यांसाठी फार महत्त्वाचा किस्सा आहे की नेहमीच सगळे महाराजांवर बोलताना यशाबद्दल बऱ्याच वेळेस बोलतात की महाराजांना यश मिळालं, महाराजांना यश मिळालं. महाराज कुठेही थांबले नाही, महाराज कंटिन्यू लढत राहिले आणि महाराजांनी एवढा मोठा मराठा साम्राज्य निर्माण केलं, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण छत्रपती शिवरायांना किती वेळेस अपयश आलं याची आपल्याला माहिती असेल किंवा नसेल, त्याच्यात छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो. जेव्हा महाराणा मिर्झाराजेंची गोष्ट आहे, जेव्हा औरंगाबादवरून मिर्झाराजांना आपल्या महाराष्ट्रात महाराजांना हरवण्यासाठी पाठवलं होतं. आता महाराजांच्या घोषणा तुम्ही फार छान दिल्यात, मला फार छान वाटलं. पण जेव्हा आपण घोषणा देतो ना, त्यामागचं मेहनत, त्यामागची ताकद ही आपल्याला कळली पाहिजे. की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं ना, तेव्हा इथे अशी ना घुटमळ झाली पाहिजे, सगळं असं घुसळलं पाहिजे आणि त्यातून एवढं चांगलं निर्माण झालं की यस मला करायचं, यस होणार, आता ठरवायचं मला काय करायचं. तर त्या गोष्टीकडे मी परत बोलतो. जेव्हा मिर्झाराजे आपल्या महाराष्ट्रावर आक्रमण करायचं